नवीन विषय आहे. सर्वांनी आजच्या विषयाचं जे नाव आहे ते लिहून घ्या. आजचा विषय आहे सत्य सांगणाऱ्याला पाप करणारा धमकी देतो. आजचा विषय आहे सत्य सांगणाऱ्याला पाप करणारा धमकी देतो. हा आपला आजचा विषय आहे. आणि आपण पाहतो की आध्यात्मिकरित्या देवाबरोबर चालत असताना अनेक वेळा आपण सत्य काय आहे हे समजून घेतलेलं आहे आणि त्यामुळं आपण बंधनातून जे आहे ते मोकळं झालेलं आहोत. आता आपण सत्याला धरून चालत असल्या कारणामुळं आपण पापाचा द्वेष करतो आणि ज्या वेळेला आपण पापाचा द्वेष करतो त्यावेळेला पाप करणाऱ्या व्यक्तीला तुमच्या अशा प्रकारचे जे काही वागणं आहे ते आवडत नाही आणि म्हणून तो तुम्हाला धमकी जी आहे तो देऊ लागतो. आता धमकी देण्याचे वेगवेगळे स्वरूप आहे ते आपण सर्वच बघणार नाही, नाहीतर मग हे जे शिक्षण आहे पूर्णपणे शिकवण्याचं तुमचं राहून जाईल. धमकी देण्याचे वेगवेगळे स्वरूप आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये जर वेळ भेटला तर आपण धमकी देण्याचे वेगवेगळे स्वरूप हे शिकणार आहोत. पण आज हा जो विषय आपण शिकत आहोत, सत्य सांगणाऱ्याला पाप करणारा व्यक्ती धमकी देतो, यातला मुद्दा क्रमांक 1 लिहा. मुद्दा क्रमांक 1 लिहा. सत्य सांगणाऱ्याचा द्वेष करतात व त्याला धमक्या देतात. मुद्दा क्रमांक 1 लिहा. जो व्यक्ती सत्य सांगतो त्याचा द्वेष करतात व त्याला धमक्या देतात. आता लक्ष द्या, हा मुद्दा समजून घेण्याकरता आपण पवित्र शास्त्रातील वचन जे आहे ते वाचणार आहोत आणि योहानाचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 20 यावेळेला आपण काढूया. आणि योहानाचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 20 ज्या वेळेला आपण वाचतो तर ह्या 20 वचनामध्ये कशा प्रकारे सत्य सांगणाऱ्या व्यक्तीचा द्वेष केला जातो आणि त्याला जे आहे धमक्या दिल्या जातात याविषयी काय लिहिलेलं आहे ते आपण वाचणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. 3रा अध्याय आणि वचन 20 पहा. कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. व्हेरी गुड. आता अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी पाप करणाऱ्या व्यक्ती संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी वचन 20 मध्ये सांगण्यात आलेल्या आहे. आणि वचन 20 असं म्हणतं, कारण जो कोणी पाप करतो, जो कोणी वाईट कृत्य करतो. आता वाईट कृत्यांसंदर्भात जर लिस्ट जर तयार केली तर मग फार मोठी लिस्ट होईल. त्या लिस्टकडे आपण जाणार नाही. पण वाईट कृत्य जो पण व्यक्ती करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो. तो कशाचा द्वेष करतो? प्रकाशाचा. आता प्रकाश कोण आहे? स्वतः प्रभू येशू आहे. प्रभू येशू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. लक्ष द्या, मी जगाचा काय आहे? प्रकाश. लक्ष द्या. आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो प्रकाशाचा द्वेष करतो. म्हणजे कुणाचा द्वेष करतो? तो येशूचा द्वेष करतो आणि त्याला भीती आहे. त्याला काय आहे? त्याला भीती आहे. कशाची? जर मी प्रकाशाचा स्वीकार केला म्हणजे येशूचा स्वीकार केला तर माझी जी कृत्य आहे ती उघडकीस येईल. माझी जी कृत्य आहे ती काय होईल? उघडकीस येईल. कारण वचन सांगत आहे आपली कृत्य उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे पाप करणारा व्यक्ती येत नाही. येशूकडे पाप करणारा व्यक्ती येत नाही. आता हा जो मुद्दा आपण शिकत आहोत, सत्य सांगणाऱ्याचा द्वेष करतात व त्याला धमक्या देतात, ह्या मुद्द्याला आपण
अतिशय स्पष्ट आणि सविस्तरपणे आज शिकून घेणार आहोत. कारण वर्तमान समयामध्ये आपण वावरत असताना आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार वावरत नाही, तर देवाचं वचन हे आपलं मार्गदर्शकाचं काम करतं. कारण ज्या वेळेला आपण स्तोत्रसंहिता 119 आपण काढतो, स्तोत्रसंहिता 119 ज्यावेळेस आपण काढतो, तर स्तोत्रसंहिता 119 मध्ये आपण ज्या वेळेला वचन वाचतो तर देवाचं वचन आपल्याला स्पष्टपणे स्तोत्रसंहिता 119 105 वाचा. जे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. व्हेरी गुड. आता देवाची ओळख ही आपल्याला झाली असल्या कारणामुळं आता आपण आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही, तर देवाच्या वचनाप्रमाणे आपण चालत असतो. आणि देवाचं जे वचन आहे हे आपल्या पावलाकरता दिव्यासारखं आणि आपल्या मार्गावरती प्रकाशासारखं जे आहे, आपण पाहतो की प्रकाश देण्याचं जे काम आहे ते करत असतं. आता ज्यावेळेला वर्तमान समयामध्ये आपण देवाच्या वचनाला अनुसरून जीवन जगतो आणि चालतो, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने जे पाप आहे ना त्याचा द्वेष करत असतो. जे पाप आहे ना त्याचा आपण द्वेष करत असतो. पण एकीकडं आपण अशा लोकांना देखील पाहतो की जे वाईट कृत्य करणारे आहे, आणि ज्या वेळेला ते वाईट कृत्य आपल्या निदर्शनामध्ये येतं आणि आपण त्या वाईट कृत्यांबद्दल ज्या वेळेला आपण त्यांना बोल लावतो, त्यावेळेला त्यांना आपलं बोल लावणं आवडत नाही. आणि मग ते आपल्याला धमकी देण्याच्या स्वरूपामध्ये उतरतात, नाहीतर मग ते आपला जो द्वेष आहे ते करायच्या स्वरूपामध्ये त्या भूमिकेवर ते स्वतः येत असतात. आणि ते येतं का माहिती का? कारण त्यांची जी कृत्य आहे त्याबद्दल आपण त्यांना काय केलेलं माहिती का? आपण त्यांना सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती मानव देहामध्ये असताना त्याने देखील आपण पाहतो की पाप करणारे जे व्यक्ती आहे त्यांना आपण व्यक्ती म्हणू शकत नाही, जे पुढारी आहेत. ज्या वेळेला आपण वचन वाचतो, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं. मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आपण काढू. मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आपण काढू आणि 27 ते 28 वचन आपण वाचणार आहोत. आणि पहा, ह्या ठिकाणी प्रभू येशू स्वतः जे पुढारी आहे त्या पुढाऱ्यांना त्यांचं जे काही पाप आहे किंवा त्यांची जी काही वाईट कृत्य आहे जी ते करत आहे त्याबद्दल त्याने त्यांना बोल लावले किंवा त्यांचं जे वाईट कृत्य आहे ते उघडकीस आणलं. आणि ते उघडकीस आणल्या कारणामुळं ते येशूचा द्वेष करू लागले. बघा, वचन वाचू आपण. वचन वाचू म्हणतोय आपण मत्ते 23:27-28. येस. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनितीने भरलेले आहात. व्हेरी गुड. आता बघा, प्रभू येशू ह्या ठिकाणी हे जे पुढारी आहेत, शास्त्री, फरिसी, हे जे पुढारी आहे ना, ह्या पुढाऱ्यांना प्रभू अतिशय स्पष्टपणे काय करतात माहिती का? त्यांचं जे ढोंग आहे ते त्यांना दाखवत आहे, किंवा ते करत असलेलं जे काही वाईट कृत्य आहे ना ते त्यांना काय करतात त्या ठिकाणी दाखवत आहे. आणि त्यांना येशूचं अशा प्रकारे दोष दाखवणं जे आहे ते आवडलं नाही. हे जे पुढारी आहेत ना, हे बाहेरून लोकांना खूप धार्मिक दिसायचे. हे जे पुढारी आहेत बाहेरून लोकांना ते खूप धार्मिक आहे अशा प्रकारे दाखवत होते, पण खऱ्या अर्थाने
ते धार्मिक नव्हते, तर ते ढोंगाने आणि सर्व प्रकारची जी काही अनिती आहे ना, त्याने ते भरलेले होते. आणि ही गोष्ट त्या ठिकाणी ज्या वेळेला येशूच्या निदर्शनामध्ये आली, त्यावेळेला येशूने त्यांना त्यांचं ढोंग जे आहे ते दाखवलं, किंवा त्यांचं ढोंग जे आहे ना ते येशूने काय केलं माहिती का, उघड केलं. त्यामुळं त्यांनी येशूचा इथपर्यंत द्वेष केला की ते त्याला ठार मारण्याची जी काही योजना आहे ती करू लागले. ते त्याला त्रास देण्याची जी काही योजना आहे ते करू लागले. ते त्याला धमकी देण्याची जी काही योजना आहे ते त्या ठिकाणी करू लागले. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी योहान 11 अध्याय आणि वचन 53 पहा. कशा प्रकारे येशूने त्यांचं ढोंग हे उघडकीस आणल्या कारणामुळं त्या ठिकाणी येशूला ते ठार मारण्यासंदर्भात कशा प्रकारे त्याचा द्वेष करते पहा. 11 अध्याय आणि वचन 53 पहा. त्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला. व्हेरी गुड. त्या दिवसापासून म्हणजे कोणत्या, ज्या दिवशी येशूने ह्या पुढाऱ्यांना त्यांचं जे काही ढोंग आहे, किंवा त्यांची जी काही अनिती आहे, किंवा त्यांचं जे काही पाप आहे ते त्यांना दाखवलं त्या दिवसापासून. कारण वचन स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपल्याला हे सांगतं की देवाचं जे वचन आहे ना ते आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि वचन सांगत आहे की ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी येशूला जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला. लक्ष द्या, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या चुका दाखवतात, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याचं जे काही पाप आहे हे दाखवतात, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीचं ढोंग हे उघडकीस आणून तुम्ही त्याला बोल लावतात, त्यावेळेला तुमचं अशा प्रकारचं चुका त्या व्यक्तीच्या त्याला दाखवणं त्याला आवडत नाही. आणि म्हणून तो तुमच्याविषयी आपण पाहतो की तो तुमच्याविषयी जे आहे ना तुमचा द्वेष तो करू लागतो, किंवा तो तुम्ही त्याच्यात काही चुका आहे त्या इतरांना सांगू नये म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जे काही धमक्या आहे तो देखील त्या ठिकाणी देऊ लागतो. हे सर्व तो यासाठी करतो की तुम्ही गप्प राहा. हे सर्व तो यासाठी करतो की तुम्ही त्याच्या चुकांना घेऊन मुळीच जो आहे ना आवाज जो आहे तो उंच करायला नको आहे. म्हणून तो तुम्हाला त्या ठिकाणी धमक्या वेगवेगळ्या स्वरूपात देत असतो, किंवा तो तुमचा इतका द्वेष करू लागतो की त्या द्वेषापोटी तो तुम्हाला भयंकररित्या त्रास देण्याच्या भूमिकेमध्ये देखील स्वतःला आणतो. हे आपल्याला समजणं देखील गरजेचं आहे. म्हणून जो पहिला मुद्दा आहे ना तो हा आहे, सत्य सांगणाऱ्याचा द्वेष करतात व त्याला धमक्या देतात. पण पाहत मी जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठे जरी गेला, ह्या गोष्टी आपल्याला होताना ज्या आहेत ते दिसतात. ह्या गोष्टी आपल्याला होताना ज्या आहेत त्या दिसतात. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2, सत्य बोलणाऱ्याला धमकी आणि बंदी घातली जाते. मुद्दा क्रमांक 2 लिहा. जो व्यक्ती सत्य बोलतो, मुद्दा क्रमांक 2 लिहा. जो व्यक्ती सत्य बोलतो त्याला धमकी दिली जाते. जो व्यक्ती सत्य बोलतो त्याच्यावरती बंदी जी आहे ती घातली जाते. का माहिती का? कारण आता आपण पाहतो की देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याऐवजी स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालण्याकरता लोक जे आहे ना जास्त उत्सुकता जी आहे ती दाखवतात. आणि ज्या वेळेला लोक हे स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालण्यामध्ये जास्त इच्छुकता दाखवतात, त्यावेळेला आपण पाहतो की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवाला न आवडणारे जे काही कृत्य आहेत ते घडत असतात. पण एकीकडे असा देखील वर्ग आहे की जो देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा आहे, आणि तो देवाच्या वचनाप्रमाणे चालत असल्या कारणामुळं त्या वर्गाच्या लोकांना धमकी जी आहे ती ऐकावी लागते, किंवा त्या वर्गाच्या लोकांवरती बंदी जी आहे ती घातली जाते, अशासाठी की त्याने सत्य जे आहे ते बोलू नये, त्याने खरं जे आहे ते बोलू नये. बघा वचन वाचूया. प्रेषितचे कृत्य 4 अध्याय, प्रेषित 4 अध्याय आणि वचन 18 पहा. कोणीतरी प्रेषित 4 अध्याय आणि वचन 18.
मग त्यांनी त्याला बोलवून असे निक्षून सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की न्याय सभेपुढं पेत्र आणि योहान यांना उभं करण्यात आलं. आणि ज्या वेळेला पेत्राला आणि योहानाला न्याय सभेपुढं उभं करण्यात आलं, त्यावेळेला त्यांना धमकी जी आहे ती देण्यात आली, किंवा त्यांच्यावरती जी काही बंदी आहे ती घालण्यात आली. आणि ही धमकी त्यांना का देण्यात आली किंवा त्यांच्यावरती ही बंदी का घालण्यात आली? कारण ते लोकांना सत्य जे आहे ना सांगत होते. कारण ते लोकांना सत्य जे आहे ना ते सांगून लोकांना खऱ्या अर्थाने देवाकडे आणण्याचं काम करत होते. आणि हे जे काम आहे ना हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत असल्या कारणामुळं न्याय सभेमध्ये असलेले सर्व जे काही पुढारी आहे ते गोंधळले. त्यांना त्या ठिकाणी भीती वाटली. त्यांना त्या ठिकाणी आपण पाहतो की कुठंतरी असुरक्षितता जी आहे त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन त्यांच्यावर निर्माण झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि म्हणून त्यामुळं त्यांनी पेत्राला आणि योहानाला न्याय सभेपुढं जे आहे ते उभं केलं आणि त्यांना त्या ठिकाणी काय केलं माहिती का? येशूच्या नावाने तुम्ही काहीही बोलायचं नाही आणि काहीही शिकवायचं नाही लोकांना, अशा प्रकारे त्यांना धमकी दिली. अशा प्रकारे त्यांच्यावरती बंदी जी आहे ती घालण्यात आली. लक्षात द्या, ज्या वेळेला तुम्ही खरं बोलतात, ज्या वेळेला तुम्ही खरं बोलतात किंवा ज्या वेळेला तुम्ही खऱ्याची जी काही भूमिका आहे त्यामध्ये स्वतःला तुम्ही स्थिर ठेवतात, त्यावेळेला तुम्ही त्या भूमिकेतून मागं व्हावं किंवा तुम्ही त्या भूमिकेतून जे आहे ना तुम्ही बाहेर निघावं, यासाठी लोक हे तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या काही धमक्या आहेत त्या देत असतात. न केवळ धमक्या देतात, परंतु तुम्ही खरं बोलू नये म्हणून तुमच्यावरती बंदी देखील टाकण्यात येते. जशी बंदी ह्या ठिकाणी पेत्रावर आणि योहानावरती ज्याने टाकण्यात आलेली होती, अशा प्रकारची नाही, पण इतर प्रकारची देखील बंदी आपण पाहतो की लोकांच्या माध्यमातून ही खरं बोलणाऱ्या व्यक्तीवरती टाकण्यात येते. पण तुम्हाला माहिती का, ह्या ठिकाणी देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की पेत्राला आणि योहानाला येशूच्या नावाचा प्रचार जो आहे ना केल्यामुळं ही जी काही धमकी आहे ही देण्यात आलेली होती. बघा, कोणीतरी 19 वचन वाचा, वचन 19, 4 अध्याय 19 वचन. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य नाही. योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. बघा किती स्पष्टपणे पेत्र आणि योहान त्या न्याय सभेसमोर उभं राहून त्यांना ते हे सांगत आहे की देवाच्या ऐवजी आम्ही तुमचं ऐकावं का आम्ही देवाचं ऐकावं, हे तुम्हीच ठरवा की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला तुम्ही देवाचं ऐकू लागतात, ज्या वेळेला तुम्ही योग्य त्या गोष्टी बोलू लागतात, त्यावेळेला एक वर्ग असा आहे की ज्यांना तुमचं योग्य बोलणं आवडत नाही, ज्यांना तुमचं खरं बोलणं आवडत नाही, ज्यांना तुमचं देवाच्या वचनाप्रमाणे त्यांना शिकवणं आवडत नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाला घेऊन त्यांना बोलू लागतात, खरं त्यांना सांगू लागतात, त्या वेळेला त्यांचं जे काही पाप आहे, त्यांचं जे काही ढोंग आहे, त्यांच्या जे काही चुका आहे त्या उघडकीस येतात. आणि त्या उघडकीस येऊ नये, त्या लपूनच राहायला पाहिजे. म्हणून लोक जे आहे ना हे तुमच्यावरती बंदी घालतात. लोक हे तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाची धमकी देतात. आणि हे सर्व ते त्या ठिकाणी काय करतात माहिती का? कारण त्यांचा बचाव जो आहे तो होत असतो. ह्या ठिकाणी सत्य सांगितलं जाऊ नये पेत्राच्या आणि योहानाच्या माध्यमातून, म्हणून त्यांना शांत करण्याकरता आणि पद वाचून
ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत ढोंगा संदर्भाच्या त्या करण्याकरता ह्या ठिकाणी आपण पाहतो की जे पुढारी आहे त्यांना वाव भेटावा म्हणून त्यांनी पेत्राला आणि योहानाला धमकी दिली, त्यांच्यावरती बंदी जी आहे ती टाकण्यात आली. पण तुम्हाला माहिती का, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यांनी देवाचं जे वचन आहे ते निर्भीडपणे सांगण्याचं, सत्य ज्या गोष्टी आहेत त्या बोलण्याचं त्यांनी त्या ठिकाणी थांबवलं नाही, ते सांगत गेले. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. मुद्दा क्रमांक 3, खोटे आरोप लावतात. मुद्दा क्रमांक 3 लिहा. सत्य सांगणारा जो व्यक्ती आहे ना त्याच्यावरती खोटे जे काही आरोप आहे ते लावतात. का माहिती का, कारण त्याने सत्य सांगून त्यांचं जे काही पाप आहे, त्यांचं जे काही वाईट कृती आहे किंवा वाईट कृत्य आहे ते सर्वांसमोर येऊ नये, म्हणून ते सत्य सांगणाऱ्या व्यक्तीवरती खोटे जे काही आरोप आहे ते लावत असतात. आणि बघा वचन काय सांगितलं आहे, प्रेषित कृत्य 6वा अध्याय आणि वचन 13 पहा काय म्हणते. प्रेषित 6वा अध्याय आणि वचन 13. आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले. ते म्हणाले, हा माणूस या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडित नाही. व्हेरी गुड. आता हा माणूस म्हणजे कोणता? स्टेफन आहे. ह्या ठिकाणी काय आहे, ह्या ठिकाणी आपण पाहतो की स्टेफन आहे. आणि स्टेफन हा लोकांना देवाचं जे काही खरं वचन आहे ते सांगत होता. स्टेफन जो आहे ना, लोकांना त्यांचं जे काही पाप आहे देवाच्या वचनातून त्यांना दाखवत होता. आणि तुम्हाला माहिती का, स्टेफनाचं लोकांना पाप दाखवणं जे आहे ना आवडलं नाही. आणि म्हणून त्यांनी स्टेफनाने शांत बसावं म्हणून त्याच्या विरोधामध्ये खोटे बनावट जे काही साक्षीदार आहेत ते उभे केले, अशासाठी की लोकांचं मन हे स्टेफनापासून वळवून त्या साक्षीदारांवरती खेळल्या जावं. ज्यावेळेस तुम्ही खरं बोलतात ना त्यावेळेला तुम्ही लोकांचं जे काही पाप आहे ते त्यांना दाखवत असतात. आणि लोकांना हे मुळीच आवडत नाही की तुम्ही त्यांचं पाप त्यांना दाखवावं. जर तुम्ही त्यांचं पाप त्यांना दाखवत गेले तर एक वेळ असा येईल की जे लोक तुम्हाला मानतात किंवा ज्या लोकांमध्ये तुम्ही बसलेले उठलेले आहात त्या लोकांमध्ये तुमची जी काही वाईट कृत्य आहे ती स्प्रेड होईल, म्हणजे किंवा त्या लोकांना कळून जाईल. ह्या भीतीपोटी आपण पाहतो की जे लोक आहे ना ते त्यांचा स्वतःचा चुकीचा जो काही त्यांनी कामं केलेले आहेत ते लपवण्यासाठी ते तुमच्यावरती खोटे जे काही आरोप आहेत ते लावत असतात. आणि त्यासाठी ते बनावट साक्षीदारांची मदत घेतात आणि तुम्हाला ते त्या ठिकाणी शांत बसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. आणि हाच प्रयत्न ह्या ठिकाणी स्टेफना संदर्भात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला माहिती का, स्टेफनावर त्यांनी खोटे आरोप का ठेवले, स्टेफना विरुद्ध त्यांनी खोटे जे काही साक्षीदार आहेत, बनावट जे काही साक्षीदार आहे ते त्यांनी का उभे केले माहिती का? बघा का उभे केले. कोणीतरी 7वा अध्याय 57 ते 60 वाचा. 57 ते 60. कोणीतरी 7वा अध्याय, प्रेषित 7वा अध्याय 57 ते 60 वचन वाचा. तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालून दगडमार करू लागले. आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगडमार करत असता स्टेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्याच्याकडे मोजू नको, असे बोलून तो झोपी गेला. व्हेरी गुड. आणि 53 आणि 54 वचन वाचा. 53 आणि 54. अशा तुम्हाला देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही. त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात इतके झोंबले की ते त्याच्यावर दात ओठ खाऊ लागले. व्हेरी गुड. आता स्टेफन ह्या ठिकाणी जे
यहुदी लोक आहे त्यांना त्यांचं जे काही पाप आहे ते दाखवत आहे. आणि काय पाप माहिती का, स्टेफन ह्या ठिकाणी त्यांना हे म्हणत आहे की तुम्हाला देवदूताच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते आणि जे नियमशास्त्र तुम्हाला प्राप्त झाले ते यासाठी प्राप्त झाले की तुम्ही त्याचं पालन कराल, पण तुम्ही त्याचं पालन जे आहे यथायोग्य केलं नाही. आणि इतकं स्पष्टपणे स्टेफन हा त्यांच्या बरोबर बोलला असल्या कारणामुळं, स्टेफनाने इतकं स्पष्टपणे त्यांना त्यांचं जे काही पाप आहे ते दाखवलं असल्या कारणामुळं वचन सांगतं की त्याचं भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात ते इतकं झोंबलं की त्यांनी त्याच्यावर दाट ओठ खाल्ले. लक्ष द्या, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याचं पाप दाखवतात त्यावेळेला तो पाप करणारा व्यक्ती ते स्वीकारण्याऐवजी तो तुमचा द्वेष करू लागतो, तो तुमच्यावर खोटे आरोप जे आहे ते करू लागतो, तो तुमच्यावर दाट ओठ जे आहे ते खाऊ लागतो, तो तुम्हाला शांत करण्याच्या अनुषंगातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या जे काही धमक्या आहेत ते तो देऊ लागतो. आणि लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की स्टेफनाने ह्या यहुदी लोकांना त्यांचं पाप दाखवलं असल्या कारणामुळे ह्या यहुदी लोकांना त्याचं जे भाषण आहे ते त्यांच्या अंतःकरणाला झोंबलं आणि त्यांनी त्याच्यावर दातोट खाल्ले आणि त्याच्या विरोधामध्ये जे काही खोटे बनावट साक्षीदार आहे ते उभे केले. आणि लक्ष द्या, वचन स्पष्टपणे आपल्याला सांगते की त्यांनी स्टेफनाला दगडमार करून त्याला मारून टाकला, दगडमार करून त्याला त्रास दिला. आज देखील खरं बोलणाऱ्या व्यक्तीला जे आहे ना, भयानकरित्या वेगवेगळ्या स्वरूपातून त्रास जो आहे तो दिला जातो, अशासाठी की त्याने शांत बसावं, अशासाठी की त्याने आपलं तोंड उघडू नये, अशासाठी की त्याने जे आहे ना कुणाकडे त्यांच्या चुका संदर्भात त्यांच्या पापा संदर्भात वाच्यता करू नये म्हणून त्या व्यक्तीला जे आहे ना डॅमेज केलं जातं. त्याच्या विरोधामध्ये खोट्या बनावट जे काही साक्षीदार आहेत ते उभे केले जातात आणि त्याला शांत केलं जातं. लक्ष द्या, अशा प्रकारे लोक जे आहे ना आपण पाहतो की खरं बोलणाऱ्या व्यक्तीला त्रास देत असतात. चौथा मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4, धमकी असूनही सत्य सांगणारे देवाचं भय मानतात. मुद्दा क्रमांक 4 लिहा. धमकी असूनही सत्य सांगणारे देवाचं जे काही भय आहे ते धरतात किंवा देवाचं भय जे आहे ते मानतात. बघा, प्रेषितांचे कृत्य 5वा अध्याय आणि वचन 29 काय म्हणत आहे. प्रेषित 5 वचन 29. प्रेषित 5:29 पहा, कुणाला भेटला असेल तर. परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. व्हेरी गुड. बघा, अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी देवाच्यातून सांगत आहे की पेत्र आणि इतर जे काही प्रेषित आहे त्यांना धमकी देण्यात आली होती की तुम्ही येशूच्या नावाने लोकांना शिकवायचं नाही, येशूच्या नावाने प्रचार जो आहे तो करायचा नाही, अशा प्रकारची धमकी देऊन त्यांची जी काही तोंड आहे ती बंद करण्याचा प्रयत्न न्यायसभेपुढं पुरेपूर करण्याचं चालू होतं. पण तुम्हाला माहिती का, पेत्र आणि बाकीचे जे काही प्रेषित आहे ना त्या ठिकाणी ते माणसाची भीती बाळगणारे नव्हते. माणसाचं जे काही भय आहे ते त्या ठिकाणी ते धरणारे नव्हते. ते देवाचं भय धरणारे होते. ते माणसाची जी काही चुकीची आज्ञा त्यांना देण्यात आलेली आहे ती मानणारे ते नव्हते. तर देवाची जी काही यथायोग्य आज्ञा आहे तिचं पालन करणारे ते होते.
आपण ह्या जगामध्ये राहत असताना आपण या वृत्तातून हे शिकलं पाहिजे की देवाची जी काही आज्ञा आहे ती सर्वप्रथम आपण पालन करण्याच्या अनुषंगाने तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. देवाचं भय हे माणसाचं भय धरण्यापेक्षा धरलं पाहिजे. लक्ष द्या, देवाचं जे भय आहे ना हे आपण धरलं पाहिजे माणसाचं भय धरण्यापेक्षा. का माहिती का? कारण देवाची इच्छा ही आहे की आपण ह्या दिवसांमध्ये देव हा कशा प्रकारे आपलं संरक्षण करतो याचा अनुभव घ्यावा. आणि वचन स्पष्टपणे सांगतं की त्यांनी माणसाच्या आज्ञेकडे नाही, माणसाच्या भयाकडे नाही, माणसाच्या पदाकडे नाही, माणसाच्या काय म्हणतं ना कोणत्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी फक्त देवाकडे लक्ष दिलं आणि देवाच्या आज्ञेकडे लक्ष दिलं. आणि तुम्हाला माहिती का, ते त्या ठिकाणी धमक्या खात होते. ते त्या ठिकाणी आपण पाहतो की द्वेष जो आहे त्यांचा केला जात होता. त्या ठिकाणी त्या द्वेषाला पण सामोरं जात होते. पण त्यांनी खरं बोलणं सोडलं नाही. त्यांनी खरं बोलणं जे आहे ना त्यांनी मुळीच सोडलं नाही. आणि बघा वचन काय सांगते, कोणीतरी प्रेषणाचे कृत्य 5 अध्याय आणि 40 ते 42 वाचा. तेव्हा त्यांनी त्यांचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांना बोलवून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करत न्यायसभेकडून निघून गेले. आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांना धमक्या येत होत्या. त्यांनी येशूच्या नावाने शिकू नये, त्यांनी त्यांचं तोंड बंद ठेवावं म्हणून त्यांना त्या ठिकाणी मारण्यात देखील आला. वचन सांगत आहे की तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोललं का अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिलं. आणि त्यांना वाटलं की आता यांना मारलं आहे, यांना धमकी दिली, यांना ताकीद दिली, हे शांत बसतील आणि खरं जे आहे ते बोलणार नाही, येशूचं नाव जे आहे ते लोकांना सांगणार नाही. पण तुम्हाला माहिती का, त्यांनी निश्चय केला होता की माणसाचं ऐकण्यापेक्षा देवाचं ऐकणं चांगलं आहे. माणसाच्या चुकीच्या गोष्टींचं पालन करण्यापेक्षा देवाच्या खऱ्या गोष्टींचं पालन करणं चांगलं आहे. त्यांनी निश्चय केला होता आणि त्या निश्चयावरती ते कायम राहिले. आणि वचन सांगतं की ते मार खाल्ल्यानंतर देखील आनंद करत आपल्या घरी गेले. आणि वचन 42 म्हणतं दररोज मंदिरात व घरोघरी शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे हे गाजवण्याचे त्यांनी सोडलं नाही. लक्ष द्या, जे खरं आहे ना ते बोलल्यानंतर त्रास होतो. जे खरं आहे ना ते बोलल्यानंतर त्रास होतो. पण त्रास व्हावा म्हणून खरं बोलणं सोडू नये. त्रास व्हावा म्हणून पाप उघडकीस आणून ते पाप करणाऱ्याच्या निदर्शनात आणून देणं सोडू नये. भले त्या ठिकाणी आपल्याला त्रास का होईना, भले त्या ठिकाणी आपल्याला धमक्या का देना, भले त्या ठिकाणी आपला द्वेष का करेना, भले त्या ठिकाणी आपल्या विरोधामध्ये खोटी साक्षी का उभे कराना, आपण देवाने दिलेली जी काही जबाबदारी आहे त्याप्रमाणे चालणं फार गरजेचं आहे. जर त्याप्रमाणे आपण चाललो तर निश्चित अर्थाने परमेश्वर देव हा आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देव आपल्याला निश्चित आशीर्वादित कर. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव.